नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. आपण जी चालू घडामोडीची बॅच सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज काय करत आहोत, तर जे काही लेक्चर्स आहेत ते या ठिकाणी अपलोड करत आहोत. आणि त्यामध्ये आपण एक टॉपिक, त्या टॉपिकनंतर त्याच्यावरच्या आयोगाने विचारलेले प्रश्न आणि मग त्याच्यानंतर काही एकत्रित भाग करून, म्हणजे टॉपिक 1 4 5 टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरची आधारित एक टेस्ट, अशा फॉर्मॅटमध्ये आपण करंट अफेअरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या बघणार आहेत. इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, तर बॅच कशा स्वरूपामध्ये ती चालणार आहे, नेमकं काय असेल त्याच्यामध्ये, याबद्दल आपण या अगोदर चर्चा केली आहे. तर आता आपल्याला जो एक टॉपिक बघायचा आहे की जो परीक्षेला आपल्या बघितलं तर येणारी जी राज्यसेवा पूर्व असू दे किंवा कंबाईन पूर्व असू दे, त्या परीक्षेच्या अनुषंगाने तो टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे बघा, कला घडामोडी. कोणता टॉपिक आहे? कला घडामोडी. आता नेमकं कला घडामोडीमध्ये काय येतं काय नाही ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. पहिलं भाग येतो की कला क्षेत्रातले जे काही मानाचे पुरस्कार असतात त्या पुरस्कारांची एक माहिती ही आवश्यक आपल्याला घ्यावी लागते. आणि त्यातल्या ज्या व्यक्ती ज्या काही कारणामुळे चर्चेत आल्या असतील तर त्यांचीही माहिती आपल्याला काय करावी लागते, बघावी लागते. आता कला घडामोडी म्हणजे नेमकं काय? आता आपण जेव्हा एखादं स्टँडर्ड बुक वापरतो किंवा बाकी मॅगझिन्स वापरतो, काय वापरतो, तर त्या ठिकाणी काय होतं, पुरस्कार असतील तर एक सलग सगळेच पुरस्कार असतात. पण आपण आपल्या बॅचमध्ये किंवा आपलं जे पुस्तक आहे लास्ट आवर रिव्हिजन, त्या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे, तर पुरस्कारांचं सुद्धा डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे साहित्यातले पुरस्कार वेगळे घेतो आपण, कला क्षेत्रातले वेगळे घेतो आपण, क्रीडा क्षेत्रातले वेगळे घेतो त्या त्या ठिकाणी, आणि मग उरलेले पुरस्कार एका ठिकाणी घेतो. ज्याच्यामुळे तुम्हाला काय होते की वेळ मिळतो थोडासा, पुरस्कारांचा जो सलगचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा थांबा तुम्हाला मिळाला किंवा आपण म्हणून रिलीफ मिळाली तर तुम्ही इंटरेस्टिंगली वाचता ते आणि तुमच्या ते लक्षात राहतं. अन्यथा काय होतं, एकसारखे जे आपण सलग पुरस्कार वाचतो तर त्याचा फटका आपल्याला बसलेला दिसतो, कारण कन्फ्युजन जास्त होतं. आणि हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण हा वेगळा सेक्शन केला आहे, ज्याला आपण काय म्हटले, कला घडामोडी. आता कला क्षेत्राशी संबंधित जे काही पुरस्कार आहेत, आता यामध्ये काय काय येतं, उदाहरणार्थ जर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण गेलो तर आपल्याला माहिती आहे जागतिक स्तरावर सगळ्यात मानाचा पुरस्कार कोणता आहे रे, तर तो आहे ऑस्कर. त्याच्यानंतर समजा ग्रॅमी, ज्याला संगीतातला ऑस्कर म्हटलं जातं, किंवा त्याच्याही पुढे जर आपण गेलो तर आपल्याकडे गोल्डन ग्लोब हा एक पुरस्कार आहे. म्हणजे अशा प्रकारचे विविध जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कला क्षेत्रातले जे पुरस्कार आहेत ते येतात. किंवा जर समजा आपण राष्ट्रीय स्तरावरती आलो तर राष्ट्रीय स्तरावर आपल्याला काय दिसतं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ज्याला आपण नॅशनल फिल्म अवॉर्ड म्हणतो. किंवा दुसरा जो भारताचा सगळ्यात मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे कुठला, दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार, की जो आपल्याला काय केला जातो, कला क्षेत्रातला भारतातला सर्वोच्च सन्मान मानला जातो. किंवा बघा फिल्मफेअर असेल जो जुना आहे सर्वात पुरस्कार, त्याच्यानंतर आयफा असेल, किंवा महाराष्ट्र शासन काही वेळा पुरस्कार देतं, जसं लता दीदी यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार. अशा पद्धतीने सुद्धा पुरस्कार वेगवेगळे कला क्षेत्राशी संबंधित लोकांना दिले जातात. किंवा आपल्याकडे बघा वेगवेगळे महोत्सव भरतात, चित्रपट महोत्सव. त्या चित्रपट महोत्सवामध्ये कोणकोणत्या बाबी या विचारल्या गेलेल्या आहेत, तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट त्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणता राहिला, अभिनेता कोण राहिला, या गोष्टी सुद्धा विचारल्या जातात. आणि जो भाग दुसरा येतो यातला व्यक्तिविशेष, ज्यामध्ये समजा काही प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार असतील किंवा कला क्षेत्राशी संबंधित जी लोक असतील त्यांचं निधन जर झालं असेल तर आयोग तिथं पर्टिक्युलर प्रश्न विचारतो. जे आपण सुरुवातीला कंटेंट घेतो त्याच्यानंतर झालेले प्रश्न बघतो ते आपल्याला कळतं की आयोगाने नेमकं कसं प्रश्न यावरती काय केले आहेत, विचारलेले आहेत. आणि त्याच्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आखता येते. आता आपल्याकडं जी मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत, ॲनालिसिस बुक ज्याला आपण म्हणतो, त्या ॲनालिसिस बुकमध्ये चालू घडामोडीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस कोणीच देत नाही. आणि जरी समजा प्रश्न दिले असतील तर त्याचं टॉपिकनुसार कंपायलेशन कोण देत नाही. तर आपण या ठिकाणी काय केलं आहे, तर टॉपिक झाला की टॉपिकवर आधारित जे काही कंपायलेशन आहे ते प्रश्नांचं एकत्रित करून आपल्याला दाखवलेलं आहे. आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षेला हा निश्चितपणे होणार आहे. तर अशा पद्धतीनं या दोन भागांमध्ये आपल्याला कला घडामोडींचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला आता आपण बघू की यामधला एक महत्वाचा भाग तो म्हणजे काय, तर पुरस्कार. सुरुवातीला आपण काय बघणार आहोत, पुरस्कार. आता यामध्ये सुरुवातीला राष्ट्रीय स्तरावरचे जे काही मानाचे पुरस्कार आहेत तर ते आपण बघूया. ओके, आणि मग ह्यातला सगळ्यात आवडता जो आयोगाचा पुरस्कार आहे, एक नंबर आपण त्याला देऊ, तो म्हणजे कोणता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. कोणता आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जो सगळ्यात जास्त मानाचा
आपल्याकडे मांडला जातो. राष्ट्रीय स्तरावरचा विविध भाषातल्या विविध चित्रपटांना दिला जातो. संपूर्ण देश पातळीवरच्या त्या वर्षामध्ये जे चित्रपट आले असतात त्या चित्रपटाशी संबंधित हे पुरस्कार सरकार देतं. आता याची जर सुरुवात बघितली तर सुरुवात झाली होती 1954 मध्ये. आता हे वर्ष आयोग विचारेल का? शक्यता फार कमी आहे. इथं प्रश्न येण्याची की कोणत्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात झाली हे विचारलं जाणार नाही, सहसा विचारलं जाणार नाही. दुसरा भाग, हे देतं कोण पुरस्कार? नॅशनल फिल्म अवॉर्ड. आता हा सरकारचा, केंद्र सरकारचा, पण केंद्र सरकारचं कोणतं मंत्रालय किंवा कोणता विभाग किंवा कोणतं खातं हा पुरस्कार देतं जर असं विचारलं तर तो देतो बघा भाग म्हणजे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय. कोण देतं? केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्याकडून हा पुरस्कार नॅशनल फिल्म अवॉर्ड दिला जातो. आता याच्यात भरपूर साऱ्या कॅटेगरी आहेत, भरपूर साऱ्या. आपण सगळ्याच लक्षात ठेवायचे आहेत का? काही आवश्यकता नाही. का सांगतो? आयोगाचा जर प्रश्न आपण बघितले तर आपल्याला काय कळतं? ठराविक पॅटर्नवरतीच आयोगाचा प्रश्न रिपीट झालेला आहे. मग या अनुषंगानं राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आपण 2 भाग करतो. पहिला भाग जो येतो की महत्वाचे चित्रपट ज्यांना गौरवण्यात आलेला आहे. ओके, आता यामध्ये काय? तर यामध्ये पहिला जो मानाचा पुरस्कार आहे राष्ट्रीय चित्रपटामध्ये तो आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट त्या वर्षातला कोणता राहिलेला आहे. ओके, ज्या चित्रपटाला काय केलं जातं तर सुवर्ण कमळ दिलं जातं. काय दिलं जातं? सुवर्ण कमळ. आता मग आपल्याला कोणत्या वर्षाचे हे पुरस्कार बघायचे आहेत तर गेल्या वर्षी सरकारनं 2021चा जो काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे 69वा तर त्याच्याबद्दलची जी घोषणा आहे ती घोषणा केलेली आपल्याला दिसते. आपण कधी बघत आहोत? जो काही 69वा पुरस्कार 2021 या वर्षाचा 2023 ला तो घोषित झाला हे लक्षात ठेवा. कधीचा आहे पुरस्कार? तर 2021 मध्ये जे चित्रपट आलेले आहेत त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार. 22चा दिलाय? नाही. 23चा दिलाय? नाही. 24चा दिलाय? अजूनही दिलेला नाही. जे आयोग आयोग नाही, सरकार ज्यावेळी डिक्लेअर करेल साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये याची घोषणा होते. आता यावेळेच्या एप्रिलमध्ये इलेक्शन्स वगैरे असल्यामुळे कदाचित 22-23 डिक्लेअर होणार नाहीत. पण आता जो गेल्या वर्षी डिक्लेअर झाला 2023 मध्ये तो कोणता होता? 2021. या वर्षात जे काही चित्रपट किंवा त्या काळात जे काही कुणी काम केले त्यांना गौरवण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा होता. हे लक्षात ठेवा, 69वा. आणि यामध्ये पहिला जो मानाचा पुरस्कार असतो सर्वोत्कृष्ट चित्रपटचा ज्याला सुवर्ण कमळ दिलं जातं तर तो चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर तो आहे रॉकेटरी द नंबी इफेक्ट. कोणता चित्रपट आहे? रॉकेटरी, ज्याचा दिग्दर्शक हा आर माधवन असलेला आपल्याला दिसतो. याचा दिग्दर्शक कोण आहे? आर माधवन, प्रसिद्ध ऍक्टर. आणि आपल्याला माहित आहे 3 इडियट्स चित्रपट आपण बघितला असेल, त्यामध्ये आर माधवन दिसतो बघा, तो फोटोग्राफर असतो, आमिर खानचा मित्र. किंवा रहना है तेरे दिल में हा चित्रपट बघितला असेल, त्यांना हा दिग्दर्शित केलेला. किंवा ज्याची नुकतीच FTIच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जी पुण्यामध्ये FTI, तर त्याच्या अध्यक्षपदी आर माधवनची निवड झाली, ज्यानं रॉकेटरी द नंबी इफेक्ट हा चित्रपट काय केला? दिग्दर्शित. त्याच्यात त्यानं काम पण केलेलं आहे स्वतः. त्यामध्ये नंबी नारायण यांचं त्याने स्वतः भूमिका सुद्धा केलेली आहे. त्या चित्रपटाला कुठला पुरस्कार मिळालाय? सुवर्ण कमळ किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपट. यातला दुसरा एक कॅटेगरीचा भाग आहे तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेवरला चित्रपट. कोणता आहे? राष्ट्रीय एकात्मतेवरील चित्रपट. आणि ज्याला नर्गिस दत्त पुरस्कार दिला जातो. ज्या प्रसिद्ध ऍक्ट्रेस होत्या संजय दत्तची आई नर्गिस दत्त, त्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो. तर यामध्ये विजेता कुठला चित्रपट ठरलेला आहे? तर राष्ट्रीय एकात्मतेवरचा चित्रपट आहे द काश्मीर फाईल्स. कोणता चित्रपट आहे? द काश्मीर फाईल्स. ओके, ज्याचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे असलेले आपल्याला दिसतात. कोण आहेत? तर विवेक अग्निहोत्री. त्यांनी काश्मीर फाईल्स त्यावेळेची जी काही काश्मीरमधली परिस्थिती होती त्याच्यावर आधारित तो चित्रपट होता जो राष्ट्रीय एकात्मतेवरचा चित्रपट ठरलेला आहे. याच्यानंतर पुढचा भाग येतो सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट. हिंदी भाषेतला त्या वर्षी कोणता चित्रपट प्रसिद्ध ठरला? तर हिंदी भाषेमध्ये आहे बघा सरदार उधम, ज्याच्यामध्ये विकी कौशल यानं काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. कोणता चित्रपट? सरदार उधम हा हिंदी मधला सर्वोत्कृष्ट ठरला. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आपल्या भाषेतला
तर तो आहे बघा एकदा काय झालं हा चित्रपट आहे. काय नाव आहे त्याचं? एकदा काय झालं. आता मुळात हा चित्रपट ज्याचं सलील कुलकर्णींनी दिग्दर्शन केलेलं दिसतं आपल्याला, तर तो चित्रपट मराठीतला सर्वोत्कृष्ट ठरला. तर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सॉरी बाल चित्रपट जर बघितलं, बाल चित्रपट, तर तो छल्लो शो हा ठरलेला आहे, जो आपण ऑस्करला पाठवला होता 2023 मध्ये. गुजराती चित्रपट आहे. कोणता? द छल्लो शो, सॉरी छल्लो शो नाही, गांधी आणि कंपनी. सॉरी हा, छल्लो शो नाही, गांधी आणि कंपनी. हा काय ठरलेला आहे? बाल चित्रपट ठरलेला. ओके, या पहिल्या कॅटेगरी याबाबतच्या लक्षात ठेवा विजेत्या. कोणता? सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेटरी. एकात्मतेवरला काश्मीर फाईल्स. हिंदी मधला कोणता आहे? सरदार उधम. मराठीतला कोणता आहे? एकदा काय झालं. बाल चित्रपट कोणता आहे? गांधी आणि कंपनी. आणि मग यातला दुसरा भाग जो येतो तो भाग म्हणजे कोणता? तर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री किंवा ज्याला आपण दिग्दर्शक वगैरे, बाल कलाकार, हे त्याच्यानंतरचा दुसरा भाग येतो. तर आता आपण पहिल्यांदा बघू सर्वोत्कृष्ट अभिनेता. तर या चित्रपट पुरस्कारामध्ये, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जो राहिला त्याचं नाव आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन. कोण आहे? अल्लू अर्जुन. पुष्पा या चित्रपटातलं त्याचं जे काम होतं त्या कामाबद्दल त्याला गौरवण्यात आलेलं आहे. बघितलं असेल आपण 2021 मध्ये आलेला झुकेगा नहीं साला. त्याच्यानंतर पुष्पा नाम, ते डायलॉग माहीत असेल, आणि त्याचं ते सॉन्ग जे गाजलं होतं. तर तो चित्रपट, त्यातलं त्याचं जे काम आहे त्या कामाबद्दल त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला दिसतो. आणि पहिला तेलुगू अभिनेता आहे की ज्याला नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये गौरवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. पहिला तेलुगू अभिनेता. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? तर त्या दोघी जण आहेत. एक आहे ती म्हणजे आलिया भट्ट, जिनं गंगूबाई काठियावाडीमध्ये काम केलेलं आहे. आणि दुसरा आहे कृती सॅनन. कोण आहे? आलिया गंगूबाई काठियावाडी. आता इथं फक्त मी थोडक्यात शब्द लिहितो, गंगूबाई, त्या चित्रपटातलं तिचं काम. आणि कृती सॅनननं मिमी चित्रपट जो आहे, जो बराच गाजला होता, त्या मिमी चित्रपटात जे काम केलं त्या कामाबद्दल या दोघींना त्या त्या चित्रपटातलं योगदान हे लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार दिलेला दिसतो आपल्याला. ओके, त्याच्यात तिसरी महत्वाची कॅटेगरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. तर तो दिग्दर्शक कोण ठरला? तर तो मराठी दिग्दर्शक आहे ज्याचं नाव आहे तो म्हणजे निखिल महाजन. कोण आहे? निखिल महाजन, की ज्यानं गोदावरी हा चित्रपट काय केलेला आहे? दिग्दर्शित केलेला आहे. बघण्यासारखा चित्रपट आहे. त्याचं दिग्दर्शन, त्याबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार देण्यात आलेला दिसतो. तर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, तर बाल कलाकार कोण ठरलं? तर त्याचं नाव आहे भाविना रबारी. छल्लो शो चित्रपटात त्यानं काम केलेलं आहे. त्याला बाल कलाकारचा चित्रपटात काम जे आहे तर त्या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. अशा एवढ्या कॅटेगरी तरी आपल्याला माहीत पाहिजे किमान दोन भागामध्ये, एक चित्रपट, दुसरा अभिनेता अभिनेत्री, दिग्दर्शक किंवा काय. आता काही लोक म्हणतील सहाय्यक अभिनेता आणि सहाय्यक अभिनेत्री यांची पण माहिती सांगा. ती मी तोंडी सांगतो, कारण जर नावांमध्ये तुमचं कन्फ्युजन झालं ना, अजून हे एकच चित्रपट पुरस्कार नाही, अजून बरेच चित्रपट पुरस्कार आहेत आपल्याला बघायचे, त्यावेळी तुमचं कन्फ्युजन खूप वाढेल आणि हे आपल्याला करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर त्या ठिकाणी ते ठरले आहेत पंकज त्रिपाठी. मिमी चित्रपटात त्यांनी काम केलं. तर अभिनेत्री पल्लवी जोशी, जी काश्मीर फाईल्स मध्ये होती. ही नावं का लक्षात ठेवू नका मी तुम्हाला सांगतो. तर याच्या मागचं कारण आयोगाचे प्रश्न जास्तीत जास्त या कॅटेगरीवर किंवा या कॅटेगरीवर दिसतात. आता असंच तुम्हाला मग सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री आयफा मध्ये आहे, फिल्मफेअर मध्ये आहे, ऑस्कर मध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी सहाय्यक सहाय्यक सुद्धा आहेत. आपल्याला मुख्य प्रश्न कशावरती येतो? मुख्य विजेता कोण? सहाय्यक विजेता विचारला जातो का? नाही. मग आपलं पहिलं काम काय पाहिजे? पहिलं काम पाहिजे ज्या मुख्य कॅटेगरी आहेत त्या पाठ करणे किंवा त्या लक्षात ठेवणे, आणि मग त्याच्यानंतर इतर लक्षात ठेवायच्या का? कन्फ्युजन होत असेल तर ठेवू नका, अजिबात ठेवू नका, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. पण जर समजा हेच लक्षात राहत नसेल, तेही त्याच्यात तुम्ही मिक्स करताय, परत ऑस्करचा घोळ झाला, त्याच्यात फिल्मफेअरचा घोळ झाला, मग कन्फ्युजन वाढलं, आणि कन्फ्युजन वाढलं की मग प्रश्न टॅकल होत नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे 1 तास वेळ 100 प्रश्न,
त्यामध्ये क्विक डिसिजन घ्यायला लागतात. आणि हे क्विक डिसिजन कधी होतील? जेव्हा तुमची संकल्पना किंवा ते परफेक्टच माहीत असेल त्यावेळी तुम्ही तो डिसिजन घेऊ शकशील. मग हे डिसिजन प्रोसेस कधी कन्फर्म होते तुमची? जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट जेवढं आवश्यक आहे तेवढंच करता त्यावेळी. गोंधळ आत्तापासून तो कमी करा गोंधळ. त्याच्यामुळे परीक्षेच्या त्या 1 तासामध्ये तुम्हाला काहीच वेगळं वाटणार नाही. अन्यथा आत्तापासून जर तुमच्या डोक्यात ते जर गोंधळ चालला असेल तर परीक्षे दिवशी सुद्धा तुमचा तोच भाग होणार आहे. त्यामुळे एवढ्या जरी कॅटेगरी लक्षात ठेवायला चालतात. आता इथं आणखीन एक आहे, सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट. तर तो RRR होता. कोणता होता? RR. नसला माहीत एक तर लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न वन लाईनरला येईल. सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ कुठला? एक तर असा तर येईल किंवा जोड्या लावायला येईल. की इकडे देतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, एकात्मतेवरला चित्रपट, हिंदी चित्रपट, मनोरंजक चित्रपट आणि पुढे नावं देतील आणि त्याच्या काय करा? जोड्या लावा. तर एक लक्षात घ्या, जोड्या लावा प्रश्न आला तर तुम्हाला लगेच एक जरी जोडी माहीत असेल, 2 जोड्या माहीत असेल तर तुम्ही ऑप्शनवरनं जाऊ शकता का नाही? मग सगळ्याच कॅटेगरी इथं लक्षात ठेवायच्या आहेत का? नाही. आणि आपण प्रॅक्टिस क्वेश्चन माध्यमातून सुद्धा तुमची तयारी तशी करूनच घेतोय. त्यामुळे तुमचं काय होणार? परफेक्शन हे जास्तीत जास्त करंटमध्ये येणार आहे. ओके. तर सगळ्यात जास्त मानाचा असलेला हा एक महत्त्वाचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला आणि यावेळी सगळ्यात जास्त पुरस्कार RRR या चित्रपटाला मिळाले होते. ओके. चला आता आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे. तो आहे बघा मानाचा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. कोणता आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार, जो भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च सन्मान मानला जातो. आता या चित्रपट क्षेत्रातल्या पुरस्काराबद्दल काय, तर ज्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो ते दादासाहेब फाळके, ज्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतो, ज्यांनी भारतात पहिला जो मुखपट आहे तो आणला होता. त्याचं नाव होतं तो म्हणजे राजा हरिश्चंद्र. 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आणला आणि मग दादासाहेब फाळके यांनी त्यांनी जी सुरुवात करून दिली भारतात चित्रपट क्षेत्राची, त्याच्यानंतर आत्तापर्यंत जे काय बदल आहे ते बदल आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि त्यांची जी जन्मशताब्दी वर्ष होतं त्या वर्षी हा पुरस्कार काय केला? सुरू करण्यात आला होता. तर याची जी सुरुवात आहे या पुरस्काराची, याची सुरुवात झाली होती 1969 मध्ये. कधी झाली होती? 1969. आणि हा पुरस्कार देखील भारत सरकारचीच एक संस्था, त्या संस्थेकडनं दिला जातो. ती म्हणजे कोणती? केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय. कोणाकडून दिला जातं? केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि जर याचं स्वरूप बघितलं आपण तर स्वरूप किती आहे? तर या ठिकाणी 10 लाख रुपये हे त्याला विजेत्याला जे काय ते दिले जातात. 10 लाख रुपये. आणि पहिला जो मिळाला होता ना पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार पहिला कुणाला मिळाला होता असं जर विचारलं होतं तर त्याचं उत्तर आहे बघा, देविका राणी. कुणाला मिळालेला आहे? देविका राणी यांना मिळालेला आपल्याला दिसतो. आता या पुरस्काराचं सुद्धा सेम असं असतं, ज्यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित होतात त्याच वेळी हा पुरस्कार देखील काय होतो? घोषित होता. आता जो घोषित केलेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार, तर तो 2021चा आहे. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं ना राष्ट्रीय चित्रपट, तर त्याच वर्षाचा हा चित्रपट पुरस्कार आहे दादासाहेब फाळके. तो म्हणजे 2021चा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार. आणि हा मिळालाय प्रसिद्ध अभिनेत्री ज्यांचं नाव आहे वहिदा रहमान. कोण आहे? वहिदा रहमान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला दिसतो. आणि या पुरस्कार विजेत्या त्या 8व्या महिला आहेत की ज्यांना गौरवण्यात आलेलं आहे. कितव्या महिला आहेत? आतापर्यंतच्या 8व्या. म्हणजे जसं देविका राणी, लता दीदी असतील, आशा भोसले असतील, आशा पारेख असतील, दुर्गा खोटे असतील, अशा बऱ्याच महिला, त्यातल्या ह्या कितव्या आहेत? 8व्या महिला आहेत की ज्यांनी हा केलेला आहे. आणि त्यांनी तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं होतं, हे लक्षात ठेवा. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या चित्रपटातून? तेलुगू. आणि जर त्यांचा पहिला हिंदी चित्रपट विचारला तर तो पहिला हिंदी चित्रपट होता बघा, ज्याचं नाव आहे CID. देव आनंद यांच्या सोबतचा त्यांचा हा चित्रपट होता. कोणता? CID. त्याच्यामध्ये काम केलं. बाकी बरेच प्रसिद्ध चित्रपट आहेत त्यांचे. म्हणजे जर तुम्ही चित्रपट यांचे बघायला गेलात तर ते काय आयोग विचारेल का? शक्यता फार कमी आहे. पहिला चित्रपट विचारतील किंवा कितव्या महिला येतात किंवा कोणाला मिळाला याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येऊ शकतो. किंवा त्यांना आणखीन कोणता पुरस्कार मिळाला आहे का? आणखीन कोणता? जसं यांना बघा काम केलेला प्यासा, रेशमा और शेरा, त्याच्यानंतर नीलकमल, कागज के फूल, रंग दे बसंती तुम्ही आमिर खानचा बघितला असेल
त्याच्यामध्ये त्या एका आईची भूमिका आहे ती यांनी केलेली आहे. अशा बऱ्याच चित्रपटात त्यांचं काम आपल्याला दिसतं. पण हिंदीतला पहिला कोणता आहे? CID. ओके. आता यांना इतर पुरस्कार सुद्धा वहिदा रेहमान यांना मिळालेले आहेत, ज्यांना आपण प्राप्त इतर पुरस्कार म्हणू. एकच मिनिट. प्राप्त इतर पुरस्कार, त्यामध्ये बघा यांना मिळालेला आहे कोणता, तर मिळालेला आहे एक म्हणजे पद्मश्री 1972 मध्ये मिळालेला आहे, आणि दुसरं पद्मभूषण. हे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. 1972 2011 असं आहे. ती वर्ष लक्षात ठेवू नका, किमान 2 पुरस्कार मिळाले ते लक्षात ठेवा. वहिदा रेहमान यांना मॅजेस्टिक लेडी असं म्हटलं होतं. 60-70च्या दशकामध्ये त्यांचे चित्रपट खूप गाजले होते, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला दिसतो, जो 2021चा आहे हे लक्षात ठेवा. जर याच्या अगोदरचा विचारलं 2020चा पुरस्कार दादासाहेब फाळके कुणाला मिळाला होता, तर 2020चा आशा पारेख यांना मिळाला होता. कुणाला मिळाला होता? आशा पारेख. तर 2019चा हा रजनीकांत, प्रसिद्ध अभिनेते, आपल्या सर्वांना परिचित असणारे रजनीकांत यांना मिळाला होता. तर 2018 मध्ये तो अमिताभ बच्चन, ज्यांना आपण बिग बी म्हणतो, तर अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. हे अलीकडले विजेते, कदाचित यांच्याबाबत सुद्धा जोड्या लावा टाईप प्रश्न येऊ शकतो. हा सर्वोच्च सन्मान आहे भारतातला चित्रपट सृष्टीतला. जो योगदान जे आहे ना, चित्रपट सृष्टीत दिलेलं योगदान, त्या योगदानासाठी दिला जातो. कोणता? दादासाहेब फाळके पुरस्कार, जो खूप महत्त्वाचा ठरणार आहे येत्या काळात. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं आपल्या पुस्तकामध्ये बघा आशा भोसले असं नाव पडलेलं आहे, तर तिथं आशा पारेख असं नाव करा. पुस्तक ज्यांच्याकडे आपलं असेल ना, तर आपल्या पुस्तकामध्ये आशा पारेख पाहिजे होतं, तिथं आशा भोसले 2020चे विजेते असं पडलेलं आहे. ते फक्त करेक्शन एक करून घ्या. ओके, चला. हा एक दुसरा महत्त्वाचा मानाचा पुरस्कार आहे. ओके. आता याच्यानंतर पुढचा तिसरं राष्ट्रीय स्तरावरचे जर मानाचे पुरस्कार बघायचे झालेत, तर त्यामध्ये आणखीन एक कुठला येतो, तर तो म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार, आयफा पुरस्कार. असे पुरस्कार सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता त्यामध्ये आपण काय करू, की जो फिल्मफेअर पुरस्कार आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. कारण हा पुरस्कार अलीकडल्या काळात जो घोषित झाला, त्याच्यात विजेते कोण आहेत, त्यांना कुणाकुणाला यामध्ये काय पुरस्कार मिळालाय, म्हणजे अभिनेता कोण आहे, अभिनेत्री कोण आहे, हे देखील आपल्याला बघायचं आहे. एकच मिनिट. 2022-23 आणि हे सगळं तुम्हाला एकत्रित करून देतो, म्हणजे काय होईल की एकच मिनिट. ओके, हा चला. आता आपण बघू फिल्मफेअर पुरस्कार. फिल्मफेअर फिल्मफेअर पुरस्कार. ओके. आता याची सुरुवात वगैरे, आता प्रत्येक पुरस्काराची सुरुवात लक्षात ठेवायची आहे का रे, तर काही गरजेचे नाही, आवश्यकता नाही. फक्त आता या फिल्मफेअर बद्दल लक्षात ठेवा. आता हा 1954 ला सुरू झाला, पण यातलं इम्पॉर्टंट आहे काय, की याच्या मागे टाइम्स ग्रुप हा असलेला आपल्याला दिसतो. फिल्मफेअर पुरस्काराच्या मागे कुठला ग्रुप आहे? टाइम्स ग्रुप. हे तर आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. आणि दुसरं काय, हा सर्वात जुना पुरस्कार मानला जातो. सर्वात जुना पुरस्कार जो कला क्षेत्रात दिला जातो, मानाचा आहे. टाइम्स ग्रुप इथं सोबत त्याच्या असलेला आपल्याला दिसतो. सुरुवात कधी? 1954. आता आपण काय करू, 2023 चे विजेते आणि 2024 चे विजेते तुलनात्मक घेऊ. 2023-2024 चे विजेते तुलनात्मक का घेऊ, याच्या मागचं कारण, आता हा अलीकडे 24 चे सुद्धा विजेते काय झालेत? डिक्लेअर झालेत. म्हणून आपण हे एकत्रित घेणार आहोत. एकत्रित 2023 चे आणि 2024 चे विजेते. आता चला बघू पहिल्यांदा यातल्या कॅटेगरी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली कॅटेगरी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट. आता तो चित्रपट 2023 मध्ये कोणता होता, तर तो होता बघा गंगूबाई काठियावाडी. कोणता आहे? गंगूबाई काठियावाडी. आलिया भट्टनं काम केले, आपण मगाशी बघितलं होतं. तर तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता 2023च्या फिल्मफेअर मध्ये कोण ठरला, तर त्याचं नाव काय? राजकुमार राव. कोण आहे? राजकुमार राव. बधाई दो या चित्रपटामध्ये त्यानं काम केलेलं होतं. इथे कंसात लिहितो बधाई दो या चित्रपटातल्या कामासाठी. तर अभिनेत्री कोण, तर अभिनेत्री आहे बघा आलिया भट्ट.
कोण आहे? आलिया भट. आलिया भटनं कशामध्ये काम केलेलं आहे? गंगूबाई काठियावाडी या कामासाठी दिलेला आहे. आणि यानंतर महत्वाचा चौथा भाग येतो तो म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. तर फिल्मफेअरमध्ये दिग्दर्शक ठरलाय संजय लीला भन्साळी 2023च्या. कोण आहे? संजय लीला भन्साळी. कुठल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे? गंगूबाई काठियावाडी याचं त्यानं काय केलेलं आहे? दिग्दर्शन केलेलं आहे. आता इथं सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री येतं. मगाशी जसं आपण बघितलं ना राष्ट्रीय चित्रपटात तोंडी सांगितलं, इथं सुद्धा मी तुम्हाला तोंडीच सांगतोय का याच्यावर जास्त फोकस करा या 4 कॅटेगरीवर. आता इथं सहाय्यक अभिनेता अनिल कपूर आहे, सहाय्यक अभिनेत्री शिबा चड्ढा अशी कोणतरी आहे. तर काय गरजेचं नाही, एवढी जर लक्षात ठेवली जाते चालतात. आणि यामध्ये फिल्मफेअरमध्ये 2023च्या जीवन गौरव, ज्याला लाईफ टाईम अचिव्हमेंट म्हणतो ना आपण, तर जीवन गौरव कोणाला देण्यात आला जर असं विचारलं तर त्यांचं नाव आहे प्रेम चोप्रा. कोणाला देण्यात आलंय? प्रेम चोप्रा. जे व्हिलनची ऍक्टिंग करत होते जुन्या काळात आपण बघितलेलं आहे त्यांना, तर ते असलेले आपल्याला दिसतात. आता हेच जर सेम आपण इकडे आलो 2024 मध्ये, 2024 चे विजेते कोण आहेत असं जर आपल्याला विचारलं तर त्याच्यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट ही पहिली कॅटेगरी आपली. तर चित्रपट कोणता ठरला? तर 24 मध्ये चित्रपट ठरलाय 12वी फेल, जो आपण सगळ्यांनी बघितला असेल. कोणता ठरलाय? 12वी फेल. खूप चांगला चित्रपट आहे, बघितलेला आहे बऱ्याच लोकांनी. जे काय मनोज शर्मा IPS अधिकारी आहेत त्यांची स्टोरी या ठिकाणी दाखवल्या, त्यांची मिसेस जे आहेत त्यांची त्याबद्दल जो रोल आहे त्यांच्या या सक्सेस स्टोरी मधला तोही दाखवलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. तर अभिनेता कोण ठरला? तर 2024च्या फिल्मफेअरमध्ये जो अभिनेता ठरलेला आहे तो आहे रणबीर कपूर. कोण आहे? रणबीर कपूर. आता रणबीर कपूरनं ॲनिमल या चित्रपटात जे काम केले त्या कामाबद्दल त्याला हा पुरस्कार दिलाय. तर अभिनेत्री यावेळी ठरलेले आहे कोण? तर तिचं नाव आहे आलिया भट. म्हणजे तिकडेही आलिया भट आहे 23 मध्ये पण आणि 24 मध्ये पण आलिया भटच आहे. या ठिकाणी तिनं रॉकी और रानी की प्रेम कहाणी असा जो चित्रपट आला होता, रॉकी और रानी एवढंच इथं मी लिहितो, बाकीच तुम्ही समजून घ्या. तर त्या चित्रपटात काम केलं याबद्दल तिला काय मिळालेला आहे? अभिनेत्रीचा पुरस्कार. तर दिग्दर्शक या वेळच्या फिल्मफेअरमध्ये 2024च्या दिग्दर्शक ठरलेत विधू विनोद चोप्रा, ज्यांनी 12वी फेल काय केलेला आहे? तर चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. विधू विनोद चोप्रा 12वी फेल. ओके. तर या वेळच्या ह्याच्यामध्ये जीवन गौरव कोणाला देण्यात आला? तर जीवन गौरव एकच मिनिट, डेव्हिड धवन, जे प्रसिद्ध दिग्दर्शक वरुण धवनचे वडील आणि गोविंदासोबत त्यांचे बरेच चित्रपट गाजले होते, असे कोण? डेव्हिड धवन यांना काय मिळालेलं आहे? तर 2024चा जीवन गौरव फिल्मफेअरमध्ये मिळालेला आपल्याला दिसतो. हे विजेते 23 आणि 24 आहेत. तर दोन्ही एकत्रित काय घेतलेत? जर समजा इथं कुठं प्रश्न आलाच तर आपण काय करावं? त्याच्यानुसार त्याचं उत्तर जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. ओके. चला, याच्यानंतर मग महत्वाचा भाग येतो, पुरस्कार आहे तो म्हणजे आयफा पुरस्कार. कोणता आहे? आयफा. आयफा पुरस्काराची सुरुवात 2000 साली झाली होती आणि हा पुरस्कार जर 2023चा विजेते बघितले 2023चे, एवढा जास्त काही महत्वाचा पुरस्कार नाही हा, कारण का आता पण त्याच्यावर काही प्रश्न आलेला नाही, तर सुद्धा यातल्या काही महत्वाच्या कॅटेगरी आपल्याला बघायच्यात. तर 2023 मध्ये आयफा पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जो ठरलेला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे दृश्यम 2. कुठला आहे? दृश्यम 2. अजय देवगण याचा चित्रपट तुम्ही बघितला असेल. तर त्यानंतर या आयफा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा ठरलाय ऋतिक रोशन. कोण आहे? ऋतिक रोशन. त्यानं जे विक्रम वेदा हा जो चित्रपट आहे ज्याच्यामध्ये काम केलेलं आहे, विक्रम वेदा दक्षिणात्य चित्रपट आहे, त्याचा हिंदीमध्ये डब झाला होता, त्यामधल्या कामासाठी मिळाला. तर अभिनेत्री ही अभिनेत्री ठरल्या आलिया भट. कोण ठरलेले आहे? आलिया भट. आलिया भट कुठला चित्रपट? तर त्यावेळी तिनं गंगूबाई मध्ये जे काम केले त्या कामासाठी तिला मिळालेला आहे गंगूबाई काठियावाडी. ओके. तर यावेळी दिग्दर्शक आयफा मध्ये दिग्दर्शक ठरलाय सर्वोत्कृष्ट कोण? तर त्यांचं नाव आहे बघा, ते म्हणजे आर माधवन, ज्यांनी रॉकेटरी हा चित्रपट काय केला होता? डायरेक्ट केला होता, ज्याला सुवर्ण कमळ मिळालं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये, हे आपण बघितलेलं आहे. आणि यावेळेचा जो जीवन गौरव आहे 2023चा आयफाचा, तर तो कमल हसन यांना देण्यात आलेला आहे. कुणाला दिलाय? कमल हसन. श्रुती हसन यांचे वडील प्रसिद्ध
ॲक्टर, डायरेक्टर सुद्धा म्हणू, ज्यांनी दक्षिणात्य चित्रपटामध्ये खूप चांगले योगदान दिले, तर त्यांना आयफामध्ये गौरवण्यात आलेलं आहे. या कॅटेगरीत लक्षात ठेवा. आता इथं सुद्धा मी तुम्हाला सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री सांगत नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता काय होईल की तुमचं कन्फ्युजन जास्त होईल. ओके, हे झाल्यानंतर मग पुढचा भाग येतो की राष्ट्रीय स्तरावरचे आणखीन कोणते महत्त्वाचे किंवा मानाचे पुरस्कार आहेत, ज्यामध्ये आता आपण बघूया लता दीदी लता मंगेशकर यांच्या नावानं दिले जाणारे पुरस्कार. तर पहिला आहे तो म्हणजे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. कोणता आहे? गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जो महाराष्ट्र शासन देतं. कोणाकडून दिला तो? महाराष्ट्र शासनाकडून. ओके, तर ज्याचं स्वरूप 5 लाख रुपये वगैरे आहे, ते स्वरूपामध्ये जास्त काय पडू नका. इथं मेन पुरस्कार कुणाला देण्यात आला तर 2023चा जो पुरस्कार आहे तर तो मिळालाय सुरेश वाडकर यांना. कुणाला मिळालाय? सुरेश वाडकर. हे नाव महत्वाचं आहे आपल्यासाठी. सुरेश वाडकर यांना देण्यात आला होता. तर 2021-22चा 2022चा म्हणून आपण, तर तो 22चा मिळाला होता पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना. पंडित हरिप्रसाद चौरसिया, प्रसिद्ध बासरी वादक, त्याला 2022चा मिळाला होता. बासरी वादक आहेत. 10 लाख रुपये 5 लाख रुपये जे काही स्वरूप आहे ते स्वरूप कुठल्या पुरस्कार लक्षात ठेवायचं? दादासाहेब फाळके लक्षात ठेवा. बाकी कुठल्या नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. ओके, तर हा पहिला महाराष्ट्र शासन देणारा पुरस्कार. दुसरा आहे लता मंगेशकर पुरस्कार, जो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फॅमिलीनं सुरू केला. कोणता आहे? लता मंगेशकर पुरस्कार. कोण देतं? मंगेशकर कुटुंबीय. तर हा पुरस्कार मिळालाय कुणाला? तर तो 2023चा दिलाय बघा, आशा भोसले, प्रसिद्ध गायिका, ज्यांच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता, आशा भोसले यांना. आणि पहिलाच जो मिळाला होता 2022चा, तो नरेंद्र मोदीजींना मिळाला होता. म्हणजे काय? तर जे लोक आपल्या देशासाठी, जनतेसाठी किंवा आपल्या समाजासाठी नेत्रदीपक आणि अतुलनीय योगदान देतात, तर त्यांच्यासाठी लता मंगेशकर पुरस्कार हा मंगेशकर कुटुंब देतं. त्यातला आत्ताचा 23चा मिळाला आशा भोसले यांना, 22ला मिळाला होता नरेंद्र मोदी. म्हणजे याच्यात कला क्षेत्रच येतं असं नाही, तर दुसऱ्या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा हा दिला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार. कोण? पंडित भीमसेन जोशी. जीवन गौरव असं मी इथं फक्त म्हणतो, शास्त्रीय संगीत जरी तुम्ही हे केलं तरी चालू शकतं. ओके, पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार. तर 2023मध्ये हा पुरस्कार पंडित शशिकांत मुळे यांना देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आलेला आहे? पंडित शशिकांत मुळे, जे प्रसिद्ध आहेत, त्यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देण्यात आलेला आहे. नाव काय त्यांचं? पंडित शशिकांत मुळे. ज्यांना कोणता पुरस्कार मिळाला रे? तर आपल्याला दिसतं की शास्त्रीय संगीतातला महाराष्ट्र शासन देतो तो पुरस्कार, तो म्हणजे कोणता? तर पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला दिसतो. हे पुरस्कार 3 खूप मानाचे आहेत. आता पंडित शशिकांत मुळे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, प्रसिद्ध असे शास्त्रीय संगीतातल्या वाद्यांशी संबंधित असणारे ते व्यक्ती आहेत की ज्यांना काय मिळालेलं आहे? पुरस्कार मिळालेला दिसतो. ओके, चला आता याच्यानंतर आणखीन एक आहे हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार. तो आता नेक्स्ट स्लाइड वरती आपण बघूया. कोणता आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार.
तर हा पुरस्कार 2023 मध्ये प्रसिद्ध गायिका ज्यांचं नुकतंच निधन झालं होतं, तर तो मिळालाय बघा प्रभा अत्रे. कोणाला मिळालाय? प्रभा अत्रे यांना. ज्या ज्येष्ठ गायिका आहेत, जे काही किराणा घराणं आहे ना, तर त्या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. प्रभा अत्रे यांचं निधन झालेलं आहे, की ज्यांना 2023 मध्ये अनेक पुरस्कार मिळाला होता, सॉरी 2022 मध्ये. तर तो मिळाला होता पद्मविभूषण. कोणता मिळाला होता? पद्मविभूषण. आणि मागच्या कंबाईनला प्रश्न जो आला होता तो आपण बघायचा पुढे, की प्रभा अत्रे ज्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, आणि खाली 4 क्षेत्र दिली होती. 22ला यांना मिळाला पुरस्कार. 23 एप्रिलला जो पेपर झाला होता गेल्या वर्षी कंबाईनचा, त्या पेपरला याच्यावर प्रश्न आला होता. तोही प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तो पद्म पुरस्कारामध्ये आपण बघतो, तर त्यांना हा मिळालेला दिसतो. प्रभा अत्रे ज्येष्ठ गायिका किराणा घराण्याच्या, ज्यांना कुठला मिळालेला आहे? तर पंडित हरिप्रसाद चौरसिया, जो काही जीवन गौरव पुरस्कार आहे तर तो मिळालेला आहे. 2022ला स्थापन झाला. 1,00,000 रुपये आणि इतर मान सन्मान जो आहे तो त्या ठिकाणी दिला जातो, हे लक्षात ठेवा. ओके. तर हे राष्ट्रीय स्तरावरचे काही मानाचे पुरस्कार असलेले आपल्याला दिसतात. ओके. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ऑस्कर या पुरस्काराबद्दलची माहिती. आयोगाचा सगळ्यात आवडता पुरस्कार कोणता आहे? ऑस्कर. ज्या ऑस्करची सुरुवात जर आपण बघितली तर ती 1929 मध्ये झालेली आहे. कधी झालेलं आहे? 1929 मध्ये. आणि अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स यांच्याकडनं हा दिला जातो. कोणाकडे दिला जातो? अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड आर्ट्स. ओके. आणि जर विचारलं की भारतात पहिला ऑस्कर कुणाला मिळाला, भारतात पहिला, तर तो पहिला मिळाला होता बघा, ज्यांचं नाव आहे भानू अथय्या, ज्या प्रसिद्ध वेशभूषाकार होत्या. गांधी चित्रपट आला होता त्यांना मिळाला होता. तर भारतातल्या कोणत्या व्यक्तीला जीवन गौरव मिळाला असं जर विचारलं तर त्यांचं नाव आहे सत्यजित रे, प्रसिद्ध दिग्दर्शक, ज्यांना ऑस्करनं जीवन गौरव दिला होता. ही बेसिक माहिती आहे. बाकी आहेत, A.R. रहमानला मिळालेला आहे स्लॅमडॉग मिलेनियरच्या म्युझिकसाठी, किंवा गुलजार यांना मिळाला आहे स्लॅमडॉग मिलेनियर मधल्या जय हो गाण्यासाठी, किंवा तो पकुटी रसूल आहे त्याला सुद्धा त्यातल्या संगीत संयोजनासाठी मिळाला. आणि यावेळी मात्र भारताचे बरेच विजेते या ऑस्करमध्ये ठरलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की जो 95वा ऑस्कर आहे 2023चा, त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. 95वा ऑस्कर 2023 याबद्दल आता आपण चर्चा करू. जसं राष्ट्रीय चित्रपटांचं केलं सेम तसं आपण इथं 2 भाग करतो. एक म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट. ऑस्कर मध्ये यावेळी कोणता चित्रपट विजेता ठरला, तर त्या चित्रपटाचं नाव आहे बघा एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स, असं या चित्रपटाचं नाव आहे, जो अमेरिकन चित्रपट आहे USA चा. तर तो चित्रपट यावेळेच्या ऑस्करमध्ये काय ठरलाय, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे, ज्याला टोटल 11 पुरस्कार यावेळी, सॉरी टोटल 7 पुरस्कार मिळालेत, आणि त्यालाच काय मिळालेलं आहे? सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर दुसरी एक कॅटेगरी आहे, सॉरी दुसरी एक कॅटेगरी आहे बघा यातली, ती म्हणजे कॅटेगरी कोणती, तर परकीय चित्रपट, फॉरेन लँग्वेज मधला कोणता चित्रपट बेस्ट ठरलेला आहे. जसं भारत पाठवतो ना प्रत्येक वेळी फॉरेन लँग्वेज मध्ये, तर यावेळी परकीय चित्रपट विजेता कोणता ठरलाय, तर त्या चित्रपटाचं नाव आहे ऑल क्वाईट. ऑल क्वाईट वेस्टर्न फ्रंट असं त्या चित्रपटाचं नाव आहे, ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट. तर ऑल क्वाईट हा जो चित्रपट आहे तो जर्मनीचा चित्रपट आहे, एवढं लक्षात ठेवा. कोणत्या देशाचा आहे? जर्मनीचा चित्रपट आहे, जो यावेळी काय ठरला? विजेता ठरलेला आहे. ओके. चला, त्याच्यानंतर आणखीन एक आहे ॲनिमेटेड चित्रपट ऑस्कर मध्ये कोणता विजेता ठरला. तर ॲनिमेटेड चित्रपट आहे, त्याचं नाव आहे पिनोचिओ. काय नाव आहे त्याचं? पिनोचिओ. ओके, पिनोचिओ. पिनोचिओ. ओके,
हा चित्रपट ॲनिमेटेड ठरलेला आहे. आणि मग त्याच्या पुढचा भाग आणखीन एक महत्त्वाचा येतो, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट माहितीपट, की ज्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सर्वोत्कृष्ट माहितीपट, तर तो भारतीय ठरलेला आहे, ज्याचं नाव आहे द एलिफंट विस्पर्स. कोणता आहे? द एलिफंट विस्पर्स. पहिला भारतीय माहितीपट, की ज्याला विजेते पद मिळालेलं आहे. पहिला भारतीय माहितीपट आहे तो. ओके. आणि या एलिफंट विस्पर्स बद्दल काय, तर या एलिफंट विस्पर्स हा एक तेलुगू भाषेतला, सॉरी तमिळी भाषेतला माहितीपट आहे. हा तमिळी, कुठल्या भाषेमध्ये? तमिळी माहितीपट आहे. आणि या माहितीपटाचं जे काय दिग्दर्शन आहे, तर ते दिग्दर्शन कुणी केले जर ते विचारलं गेलं, तर दिग्दर्शन केलेलं आहे बघा, तो दिग्दर्शक म्हणजे कार्तिकी गोंजाल्विस. त्याचं दिग्दर्शन कुणी केले? महिला दिग्दर्शिका आहेत कार्तिकी गोन्साल्विस. आणि त्याची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली होती, ज्यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता इथपर्यंतचा हा एक भाग झाला ऑस्करचा. पहिला कुठला? पहिला चित्रपट एव्हरीथिंग. परकीय भाषेतला ऑल क्वाईट. त्याच्यानंतर ॲनिमेटेड पिनोचिओ माहितीपट एलिफंट विस्पर, जो पहिला भारतीय. आणि जो एक हत्ती, त्या हत्तीचं जे काही पालन पोषण करणारं जोडपं, मग त्या हत्तीला आणखीन भेटणार एक पार्टनर, या संदर्भातलं एक शॉर्ट फिल्म आहे ती. तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, तर त्याला हा पुरस्कार मिळालेला आपल्याला दिसतो. दिग्दर्शन कोणी केलेलं आहे? कार्तिकी गोन्साल्विस. आणि निर्मिती गुनीत मोंगा. आता यातला भाग येतो ऑस्कर मधला सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? तर अभिनेता ब्रेंडन फ्रेझर यावेळी काय झालेला आहे? विजेता ठरलेला आहे. द व्हेल या चित्रपटातलं त्याचं जे काम आहे, त्या कामासाठी त्याला काय मिळालं? बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला. तर अभिनेत्री जिच्यावर प्रश्न येण्याची शक्यता सर्वाधिक आहे, कारण ती पहिली आशियन अभिनेत्री आहे की जी ऑस्करला विनर ठरली, तर तिचं नाव आहे मिशेल योह. कोण आहे? मिशेल योह. एव्हरीथिंग एव्हरीवेअर हा जो चित्रपट आहे, जो सर्वोत्कृष्ट ठरला, त्या चित्रपटातल्या कामासाठी मिळाला. आणि ही पहिली आशियाई अभिनेत्री की जिला हा पुरस्कार मिळालेला आहे. मुळात ती मलेशियातली आहे. पहिली आशियन अभिनेत्री की जिला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर या ऑस्कर मध्ये दिग्दर्शक, बेस्ट दिग्दर्शक कोण ठरलेले आहेत? तर त्या दोघ जण आहेत. एक आहे डॅनियल क्वान आणि डॅनियल शेनर्ट, असं त्या दोघांचं नाव आहे. आणि यांनी कोणता चित्रपट दिग्दर्शित केलाय? एव्हरीथिंग एव्हरीवेअर. कोणता चित्रपट दिग्दर्शित केलाय? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स असा जो चित्रपट आहे तो त्यांनी दिग्दर्शित केलेला आपल्याला दिसतो. आणि मग यावेळेच्या ऑस्करमध्ये अनेक भारतीय गोष्ट जी विजेती ठरलेली आहे, तर ती कोणती? या ठिकाणी मी लिहितो बघा. या ठिकाणी या ऑस्कर मधलं सर्वोत्कृष्ट मूळ गाणे, ओरिजिनल सॉन्ग कोणतं ठरलं? तर ते गाणे ठरलेलं आहे, त्याचं नाव आहे नाटू नाटू चित्रपटातलं, सॉरी RR चित्रपटातलं नाटू नाटू. कोणतं गाणं ठरलेलं आहे? नाटू नाटू. RR चित्रपट, की ज्याचे संगीतकार, या गाण्याचे जे संगीतकार आहेत त्यांना गौरवण्यात आलं, ते म्हणजे कोण? M किरवानी. कोण आहेत? M किरवानी. आता मुळात चित्रपट जो RR आहे तो SS राजामौली यांचा आहे, त्याने दिग्दर्शित केलेला आहे. आणि त्यामधलं जे गाणं आहे नाटू नाटू, की जे खूप गाजलं त्या वर्षी, आणि त्याचं शूटिंग हे युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर झेलेन्स्की त्यांच्या महालात झालं होतं. आणि या गाण्यानं वेड लावलं होतं सगळ्यांना. हे गाणं भारतातलं पहिलं ओरिजिनल सॉन्ग आहे. याच्या अगोदर आपल्याला स्लॅमडॉग मिलिनियर साठी मिळालं होतं जय हो गाणं जे होतं, पण तो चित्रपट होता कुठला? एका ब्रिटिश डायरेक्टरनं केलेला तो होता, शूट केला होता. आणि त्यात म्युझिक दिलं होतं AR रहमान आणि गुलजार. पण ओरिजिनल भारतीय चित्रपट त्यातलं गाणं कोणतं की जे विजेते पहिल्यांदा ठरले, ते म्हणजे नाटू नाटू सॉन्ग, की जे RR चित्रपटातलं आहे. त्याचे संगीतकार कोण आहेत? M किरवानी. ओके. तर नाटू नाटू हे तेलुगू चित्रपटातलं गाणं आहे. चित्रपट कुठल्या भाषेतला आहे? तेलुगू.
हे पण इथं महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं ऑस्करची किमान एवढी माहिती तरी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता इथं सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभिनेत्री पण मी तुम्हाला ते सांगितणार नाही. तुम्ही यांना पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे, मग उरलेल्या लोकांना लक्षात ठेवा. ओके, कळालं? चला नेक्स्ट भाग बघू. इतर काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही मानाचे पुरस्कार. आता यामध्ये एक आणखीन भाग राहिला बघा या ऑस्करला. तर बघा भारतातर्फे 2023च्या ऑस्करसाठी कोणता चित्रपट पाठवला असा जर प्रश्न आला तर ऑस्करसाठी भारतातर्फे जो चित्रपट पाठवला होता द छल्लो शो. कुठला? द छल्लो शो, जो गुजराती चित्रपट आहे गुजराती भाषेतला, की जो आपण फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये पाठवला होता. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा भाग आहे की 2024 साठी भारतातर्फे कोणता चित्रपट या ऑस्करला पाठवला गेला होता 2024 साठी. तर तो चित्रपट होता 2018 एव्हरीवन इज अ हिरो. हा चित्रपट पाठवलाय जो मल्याळम भाषेतला चित्रपट आहे. 2018 मध्ये केरळमध्ये जो पूर आला होता त्या पुराच्या वेळी तिथं जे काही लोकांनी मदत कार्य केलं होतं त्यांची स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. तो आपण फॉरेन लँग्वेज या कॅटेगरीमध्ये पाठवला होता, पण अजून तो काय विनर ठरलाय का तर नाही. आणि गेल्या वेळी कुठला पाठवला होता? तर छल्लो शो हा गुजराती चित्रपट त्यावेळी आपण पाठवलेला आहे. ओके, चला आता पुढचा भाग बघू की इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही महत्वाचे पुरस्कार. ओके, एक गोल्डन ग्लोब आणि दुसरा बाफ्टा. आता त्यांच्याबद्दल जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही भासत. कोणता आहे? गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दुसरा आहे बाफ्टा पुरस्कार. ओके, आता या गोल्डन ग्लोब बद्दल बेसिक माहिती काय? तर गोल्डन ग्लोबची सुरुवात ही 1944 ला झाली आणि हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन देतं. लक्षात ठेवू नका, काय गरजेचं नाही, आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तिथून ते वाचून काढा तुम्ही. आता यातल्या 2-3च कॅटेगरी आपल्यासाठी महत्वाचा आहे. एक म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट. गोल्डन ग्लोबचा जो 2023चा जो विजेता भाग आहे तर त्यामध्ये कोणता चित्रपट हा विजेता ठरलाय? तर त्या चित्रपटाचं नाव आहे फॅबलमन्स. कोणता आहे? फॅबलमन्स हा चित्रपट ठरला. तर गोल्डन ग्लोबचा अभिनेता जो विजेता आहे तर त्या अभिनेत्याचं नाव आहे बघा, तो म्हणजे कोण? तर त्याचं नाव आहे ऑस्टिन बटलर. कोण आहे? ऑस्टिन बटलर. तर अभिनेत्री गोल्डन ग्लोबची, कारण हा चित्रपट जो चित्रपट नाट्य या क्षेत्रात दिला जाणारा हा पुरस्कार आहे गोल्डन ग्लोब. तर अभिनेत्री ठरलेली आहे केंट ब्लॅवेंट असं तिचं नाव आहे. केट ब्लेवेंट असं त्याचं नाव आहे. आणि आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे मूळ गाणे. इथलं दिग्दर्शक जरी नाही लक्षात ठेवलं चालते, कारण यात फक्त एकच भारतीय विजेते आहे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, ते म्हणजे मूळ गाणं. आणि ते गाणं कुठलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं गाजलेलं? ते म्हणजे ऑस्कर मधलंच विजेतं नाटू नाटू, जे कुठल्या चित्रपटातलं आहे? RRR. एवढ्या कॅटेगरी यातल्या महत्वाच्या आहेत. शक्यतो इथं फोकस करा फक्त. गोल्डन ग्लोबमध्ये विजेते गाणं भारतीय कुठलं? तर ते नाटू नाटू आहे. सेम बाफ्टामध्ये जर आलो तर बाफ्टामध्ये दिसतं आपल्याला काय? ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स यांच्याकडे दिला जातो. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बघा ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट, जो ऑस्कर मध्ये काय ठरलेला आहे तर परकीय भाषेतला विजेता चित्रपट, तो बाफ्टामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जो बाफ्टामध्ये मिळालेला आहे तर तो ऑस्टिन बटलरलाच मिळालेला आहे. कोणाला मिळाला? ऑस्टिन बटलर, की जो गोल्डन ग्लोब मध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय तर अभिनेत्री केंट ब्लेवेंट. एवढ्या कॅटेगरी याबाबतच्या ऑस्कर आणि बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब बाबत तुम्ही लक्षात ठेवल्या तर सुद्धा चालतात. ओके, प्रश्न येण्याचे चान्सेस इथं आहेत बघा जास्तीत जास्त. मूळ गाणे ओरिजिनल सॉन्ग नाटू नाटू याला विचारलं जाऊ शकतं. आणि मग दुसरा भाग येतो ग्रॅमी पुरस्कार. ग्रॅमी 2023 ज्याला संगीत ऑस्कर असं म्हटलं तर संगीतातला ऑस्कर ग्रॅमीला ओळखलं जातं. काय म्हणून? संगीतातला ऑस्कर.
जसं रेग्युलर ऑस्करमध्ये अभिनेता अभिनेत्री, पण इथं संगीताशी संबंधित जे काय आहेत कॅटेगरी त्याच्यामध्ये पुरस्कार दिला जातो. आता या 2023च्या ग्रॅमीमध्ये 2-3च कॅटेगरी लक्षात ठेवा. एक म्हणजे सर्वोत्कृष्ट अल्बम त्या वर्षातला कोणता राहिला, तर तो अल्बम आहे बघा हॅरीज हाऊस. कोणता आहे? हॅरीज हाऊस. ओके. त्याच्यानंतर जर सर्वोत्कृष्ट गीत म्हणू आपण किंवा सॉन्ग म्हणतो आपण त्याला, सर्वोत्कृष्ट गीत, तर ते कोणतं ठरलं, तर त्या गीताचं नाव आहे जस्ट लाईक दॅट. कोणतं आहे? जस्ट लाईक दॅट. आणि जर रॉक सॉन्ग बघितलं, तर यावेळी ग्रॅमीमध्ये रॉक सॉन्ग होतं बघा ब्रोकन हॉर्सेस. कोणता आहे? ब्रोकन हॉर्सेस. आपल्यासाठी महत्वाचं काय माहिती आहे, यावेळी भारतीय विजेता एक संगीतकार ठरलेला आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. भारतीय विजेता, तर तो विजेता कोण आहे, तर त्याचं नाव आहे रिकी केज. 23 मध्ये. कोण आहे? रिकी केज. त्याला 3 वेळा हा पुरस्कार मिळालेला आहे. यावेळी जो रिकी केजला पुरस्कार मिळाला, द डिवाइन टाइड्स नावाचा जो त्याचा अल्बम आहे, कोणता? द डिवाइन टाइड्स या अल्बमसाठी त्याला काय मिळालेला आहे? पुरस्कार मिळालेला आहे. तिसऱ्यांदा संगीतातला हा पुरस्कार आहे जो मिळालेला दिसतो. त्याच्यासोबत स्टुअर्ट कोपलॅड हा सुद्धा होता. ओके. तर आतापर्यंत बऱ्याच लोकांना पुरस्कार मिळालेला दिसून येतो. ग्रॅमी. आता लक्षात घ्या, 2024चे सुद्धा ग्रॅमी डिक्लेअर झालेत आणि त्या ग्रॅमीमध्ये 5 भारतीय लोक आहेत की ज्यांना मिळाला. आपण 24च्या न्यूज नंतर बघणार आहे. ज्या जानेवारी फेब्रुवारी मार्च याच्या एकत्रित बघणार, त्यावेळी 24 मधले जे विजेते ते बघू. आता फक्त 23चे. शक्यतो यात फक्त हे लक्षात ठेवा, 23 मध्ये कोण होता? रिकी केज. हे वरचं जरी नाही लक्षात ठेवलं तर सुद्धा चालतं. ओके. चला, पुढचा भाग आहे तो म्हणजे मग आपल्याकडं विविध असे जे काही चित्रपट महोत्सव भरतात आणि त्या चित्रपट महोत्सवामध्ये कोणीतरी विजेतं ठरतं, तर त्याच्यावरती येऊ शकणारा प्रश्न. कशावरती? तर चित्रपट महोत्सव जे भरले जातात त्या चित्रपट महोत्सवांवरती येणारा प्रश्न. ओके. तर आता शक्यता जास्त आहे येणारा प्रश्न बघूया आपण. एक म्हणजे शांघाई चित्रपट महोत्सव हा आपल्याकडं काय झाला होता? पार पडला होता. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे आपल्याकडं जो इप्पी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो पार पडतो त्या संदर्भातल्या गोष्टी या आपल्याला काय करायच्या आहेत, या ठिकाणी बघायच्या आहेत. ओके. चला, तर 2 भाग करू आपण. एक आहे SCO चित्रपट महोत्सव. ओके, 2023. आणि दुसरा आहे इप्पी महोत्सव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2023. ओके. या 2 चित्रपट महोत्सवामध्ये काय काय विजेते आहेत, कोण आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. ओके. आता SCO म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो शांघाय सहकार्य संघटना. कोणती संघटना? शांघाय सहकार्य संघटना, SCO, ज्याचा अध्यक्षपद 2023 मध्ये भारताकडे होता. आणि हा चित्रपट महोत्सव मुंबईमध्ये पार पडला. कुठे पार पडलेला आहे? मुंबईमध्ये. आणि इफ्फी कुठे पार पडतो? पणजी, गोवा या ठिकाणी पार पडतो. ओके. आता पहिलं बघू, शांघाय चित्रपट महोत्सव जो आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जो ठरलेला आहे विजेता, तो मराठी चित्रपट आहे जो आहे गोदावरी. कोणता आहे? गोदावरी, ज्याचा दिग्दर्शक निखिल महाजन. आपण बघितलं नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये निखिल महाजन ठरलेला आहे. तर या वेळच्या SCOच्या ह्याच्यामध्ये जो अभिनेता ठरलेला आहे, तर त्याचं नाव आहे अस्कर इल्यासोह असं नाव आहे त्याचं. कोण आहे? अस्कर इल्यासोह असं त्याचं नाव आहे, जो कझाकिस्तानचा ऍक्टर आहे. कुठल्या देशातला ऍक्टर आहे? कझाकिस्तान. तर यामध्ये अभिनेत्री जी आहे SCO चित्रपट याच्यामध्ये, तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे बघा रानो शेदिओ असं तिचं नाव आहे. शोदिओवा असं नाव आहे. तर ती कुठल्या देशाची? उझबेकिस्तानची आहे. तर दिग्दर्शक आहे तो चायनाचा आहे. काही गरजेचं नाही, सगळ्यात जास्त फोकस इथं ठेवा की शांघाई चित्रपट महोत्सवमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? गोदावरी. जरी उरलेल्या कॅटेगरीमध्ये जर भारतीय व्यक्ती कोणतरी असता
तर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असते. पण या सगळ्या याच्यामध्ये फक्त विजेता एकच आहे, गोदावरी. दिग्दर्शक निखिल महाजन. आता इफ्फीमध्ये जर आपण आलो, इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट 2023च्या इफ्फीमध्ये कुठला ठरलेला आहे की ज्या चित्रपटाला सुवर्ण मयूर दिलं जातं, तर तो चित्रपट आहे बघा एंडलेस बॉर्डर्स. ज्या चित्रपटाला काय दिलं जातं रे, सुवर्ण मयूर. आता आपण बघितलं होतं सुवर्ण कमळ. सुवर्ण कमळ कुठे देतात, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात. आणि इफ्फीमध्ये काय देतात, सुवर्ण मयूर देतात. दोन्हीतलं कन्फ्युजन दूर करा. तर कुठल्या याला मिळालेला आहे, एंडलेस बॉर्डर्स. हा जो पर्शियन चित्रपट आहे, तर त्या चित्रपटाला इफ्फीमध्ये काय केले, गौरवण्यात आलेलं आहे. तर अभिनेता इफ्फीमध्ये कोण ठरलेला आहे, तर अभिनेताचं नाव आहे पौरिया सॅम, असं त्याचं नाव आहे, पौरिया सॅम, की ज्यानं एंडलेस बॉर्डर मध्ये काम केलेलं आहे. तर अभिनेत्री अभिनेत्री कोण ठरलेली आहे, तर तिचं नाव आहे बघा, ती म्हणजे मेलानी थिअरी असं नाव आहे तिचं, मेलानी थिअरी. याला हिला देण्यात आलेला आपल्याला दिसतो अभिनेत्री. ओके, तर हे इफ्फी बाबतच्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या इफ्फी महोत्सवामध्ये जो इंडियन पर्सनॅलिटीचा पुरस्कार दिला जातो, तर भारतीय चित्रपटातल्या योगदानासाठी, भारतीय चित्रपट योगदान, तर माधुरी दीक्षित प्रसिद्ध अभिनेत्री, तिला गौरवण्यात आलेलं आहे. कोणाला, माधुरी दीक्षितला गौरवलेलं आहे. एवढं जर इफ्फी बाबत लक्षात ठेवलं तरी चालतं. हे चित्रपट महोत्सव जे काय आपल्याकडे होतात त्यातले हे 2 मानाचे चित्रपट महोत्सव आहेत. ओके, चला आता दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो तो वेगळा आहे. तो सांगितला तर आणि कन्फ्युजन होईल की ज्याच्यामध्ये वेगळे विजेते आहेत. किमान जे मानाचे तेवढे तरी तुम्ही लक्षात आधी ठेवा. ओके, चला आता पुढचा एक लास्ट भाग आहे, ते म्हणजे आपल्याकडे 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2023, याच्या बाबतचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर याचं जे अध्यक्षपद आहे 100व्या नाट्य संमेलनाचं, तर अध्यक्षपद जब्बार पटेल यांना देण्यात आलेलं आहे. कुणाला देण्यात आलेलं आहे, जब्बार पटेल यांना देण्यात आलं. आणि सांगली या ठिकाणी हे सुरू झालेलं आपल्याला दिसतं. ठिकाण कोणतं आहे, सांगली. ओके, आणि याच्या अगोदरचं जे 99वं नाट्य संमेलन झालं होतं, तर त्याचे अध्यक्ष जे होते 99च्या याचे, तर त्यांचं नाव आहे बघा, ते म्हणजे प्रेमानंद गजवी. कोण आहेत, प्रेमानंद गजवी. जे नाट्य संमेलन नागपूरला झालं होतं. कुठे झालं होतं, नागपूरला. तर 98व जे नाट्य संमेलन आहे, तर त्याच्या अध्यक्ष होत्या कीर्ती शिलेदार. कोण होत्या, कीर्ती शिलेदार. आणि जे मुलुंडला झालं होतं. ओके, आता नाट्य संमेलन वेगळं आणि साहित्य संमेलन वेगळं, हा फरक आहे. नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलन कळत असेल. नाट्य संमेलन नाटकाशी संदर्भात, कला क्षेत्राशी संदर्भात. साहित्य संमेलन म्हणजे लेखन आणि त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं हे संमेलन आहे. मागच्या वेळी याच्यावर प्रश्न झाला होता, जोड्या लावाला. इकडे वर्ष दिली होती आणि पुढे ठिकाणं दिली होती आणि अध्यक्ष दिले होते. काय करा, जोड्या लावा. पुढे प्रश्न बघू आपण, त्यावेळी तुमच्या ते लक्षात येईल. ओके, हा पहिला भाग झाला कला क्षेत्रातले जे काही मानाचे पुरस्कार आहेत त्याचा. आता दुसरा भाग तो म्हणजे निधन पावलेले कलाकार किंवा व्यक्ती. कोणत्या कलाकारांचं निधन हे या काळात झालेलं आपल्याला दिसतं. आता तसं जर बघितलं तर आपण सुरुवातीला पाहिलं तर मराठीतले 2 काही महत्त्वाची व्यक्तिमत्व ज्यांचं निधन झालं, त्यामध्ये आहे बघा, एक नितीन चंद्रकांत देसाई, आणि दुसरं नाव महत्त्वाचं आहे ते म्हणजे जयंत सावरकर. ओके, आता या दोघांचं निधन झालेलं आहे, दुःखद. आता नितीन चंद्रकांत देसाई हे आपल्याला माहिती आहेत की कला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले. हे कशासाठी ओळखले जात होते, कला दिग्दर्शक, प्रसिद्ध असे, ज्यांनी ND स्टुडिओ हा उभारला होता. स्टुडिओ मोठ्या प्रमाणावर ते उभारत होते वेगवेगळ्या चित्रपटामध्ये. त्यांचे जे काही सेट आहेत, सेट,
तर ते सेट काय केले जात होते, भाड्याने घेतले जात होते, किंवा चित्रपट निर्माते हे त्यांना सांगायचेत की असा असा सेट तयार करा, आम्हाला अशा अशा पद्धतीने त्या ठिकाणी शूट करायचं वगैरे. त्या पद्धतीने शूट म्हणजे करण्यासाठी ते सेट उभे करत होते. जसं बघा त्यांनी कुठल्या कुठल्या चित्रपटाला, तर हम दिल दे चुके सनम, लगान असेल, त्याच्यानंतर स्वदेश असेल, 1940 लव्ह स्टोरी असेल, सलाम बॉम्बे, जंगल बुक, असे बरेच आहेत. किंवा आपण राजा शिवछत्रपती ही मालिका बघितली होती बघा, जी आपल्याकडे शिवाजी महाराजांची मालिका आहे. त्यासाठी जे सेट उभे केले होते ना, ते कोणी केले होते, नितीन चंद्रकांत देसाई. त्यांनी सुसाईड केलं, तो भाग वेगळा आहे सोडा, त्याबद्दल आपण जास्त काही बोलू शकत नाही. पण त्यांचं निधन हे झालेलं आहे, जे हिंदी मराठीमध्ये कला दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. ND स्टुडिओ त्यांनी जो उभारला होता कर्जत जवळ, 2005 मध्ये तो उभारलेला आपल्याला दिसतो. आता दूरदर्शनवर डिस्कवरी ऑफ इंडिया ही मालिका यायची बघा, किंवा भारत एक खोज, अशा पद्धतीने त्याला आपण म्हणत होतो ना, किंवा चाणक्य नावाची जी सिरियल यायची, त्या सिरियलला सुद्धा त्यांनी काय केले होते, सेट उभे केले जात होते. यासाठी नितीन चंद्रकांत देसाई ओळखले जात होते. ओके. तर दुसरे आहेत जयंत सावरकर, की ज्यांचं निधन झालेलं आहे 24 जुलै 2023ला 88व्या वर्षी. जे एक प्रसिद्ध अभिनेते होते, नाट्य कलाकार असलेले आपल्याला दिसतात, ज्यांनी बऱ्याच काही चित्रपटांमध्ये काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. असे कोण, जयंत सावरकर. जसं बघा त्यांची मालिका होती आई कुठे काय करते, अस्मिता, अशा मालिका अलीकडे होत्या. आणि चित्रपट जर बघितलं तर सिंगम चित्रपट असेल, इजा बिजा तिजा, वास्तव चित्रपट, बऱ्याच चित्रपटात काम केले. ही काही शक्यता फार कमी आहे यांच्यावर प्रश्न येण्याची, कारण का यांना काय पद्मश्री, पद्मभूषण किंवा दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव असे काही पुरस्कार यातल्या कुणालाही मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रश्न येण्याचे चान्सेस फार कमी असतात. आता जयंत सावरकर यांच्याबाबत एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, की त्यांचं आत्मचरित्र. तर त्यांचं आत्मचित्र आहे बघा, एक छोटा माणूस. कोणतं आत्मचित्र आहे, एक छोटा माणूस. याच्यावर प्रश्न कदाचित येऊ शकतो. किंवा यांच्यावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, की जे 97वे अखिल भारतीय नाट्य संमेलन जे होतं, त्या नाट्य संमेलनाचे ते काय होते, अध्यक्ष होते. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. कुठलं, 97व अखिल भारतीय नाट्य संमेलन जे झालं होतं त्याचे ते काय होते, अध्यक्ष. आणि त्यांचा आत्मचरित्र कुठला आहे, एक छोटा माणूस. इथं प्रश्न चान्सेस आहेत येण्याचा. ओके. चला, अजूनही काही कलाकार की जे खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत, पण त्यांचं काय झालेलं आहे, दुःखद निधन झालेलं आहे, त्यांच्याबद्दल बोलू. त्यामध्ये बघा 2 अभिनेत्री आहेत, एक गायिक आहे, त्यांची माहिती घेऊ. एक आहे सीमा देव. कोण आहेत, सीमा देव. दुसरं नाव आहे सुलोचना लाटकर. आणि तिसऱ्या गायिक आहेत बघा, त्यांचं नाव आहे वाणी जयराम. कोण आहेत, वाणी जयराम. ओके. आता या तिघांच्या बद्दल माहिती घेऊ. सीमा देव प्रसिद्ध अभिनेत्री आणि त्यांचे पती सुद्धा अभिनेते होते, ज्यांचं नाव आहे रमेश देव. त्यांचं गेल्या काही दिवसापूर्वी काय झालं होतं, निधन झालं होतं. कुणाच्या पत्नी, रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. आणि अजिंक्य देव, अभिनय देव आपल्याला माहीत असतील, मराठीतले कलाकार. त्यांची आई ती, ज्यांनी बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटात काम केलं. तुम्ही देव सॉरी जो आपले पहिले सुपरस्टार होते आपले राजेश खन्ना, त्यांचा आनंद चित्रपट बघितला असेल, त्याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे. अशा त्या सीमा देव, ज्यांचं निधन झालं. आनंद, कोशिश, मोलकरीण असे बरेच चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांचं फक्त लक्षात ठेवा की आत्मचरित्र सुवासिनी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र कुठलं आहे, सुवासिनी, हे लक्षात ठेवा. ओके. अभिनेत्री कोण आहेत, सीमा देव. तशाच दुसऱ्या एक अभिनेत्री मराठी हिंदीमध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि आईची भूमिका प्रामुख्याने करत होत्या अभिनेत्री. आणि कशासाठी ओळखल्या जात होत्या, आईची भूमिका करण्यासाठी त्या ओळखल्या जात होत्या. अशा सुलोचना लाटकर यांचं निधन झालेलं आहे. कधी, 4 जून 2023ला. तारखा लक्षात ठेवायच्या का, शक्यता कमी. लक्षात ठेवू नका तारखा, गोंधळ होईल जास्त. अशी प्रत्येक लोक जी त्या क्षेत्रात निधन पावलेत, प्रत्येकाच्या तारखा काय आपल्या लक्षात राहणार नाहीत. सुलोचना लाटकर ज्यांनी मायाळू आईची भूमिका केली आणि ज्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत बघा, यांच्याबाबत बोलायचं झालं तर यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत, एक म्हणजे पद्मश्री, दुसरा मिळालाय बघा महाराष्ट्र भूषण, जो महाराष्ट्र शासन देतं ना, जो मानाचा आहे, सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण, तो मिळालाय. आणि फिल्मफेअरनं जीवन गौरव सुद्धा दिलेला आहे त्यांना. फिल्मफेअरनं काय केलेलं आहे, जीवन गौरव दिलेला आहे. अशा पद्धतीच्या या अभिनेत्री आपल्या कोण, सुलोचना लाटकर. तर तिसरं नाव आपण बघतोय वाणी जयराम.
ज्या ज्येष्ठ गायिका होत्या, ज्यांनी 10,000 पेक्षा जास्त गाणी म्हटलेली आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये काय केली आहेत, गाणी म्हटलेली आहेत, आणि ज्यांना 2022 मध्ये भारत सरकारनं पद्मभूषण हा पुरस्कार दिलता त्यांना. 22 मध्ये नाही, सॉरी 23 मध्ये. 2023 मध्ये काय केलं होतं, त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला होता. अशा गायिका कोण, वाणी जयराम. त्यांचं निधन 4 फेब्रुवारी 2023 ला झालेलं आपल्याला दिसतं. ओके, चला हे 3 झालेत. याच्यानंतर आणखीन काही नावं जी खूप महत्वाची ठरणार आहेत. त्यामध्ये बघा, एक नाव आहे, ते आहे डॉक्टर कनक रेळे. कोण आहे, डॉक्टर कनक रेळे. दुसरा आहे डॉक्टर विश्वास महेंदळे. तिसरं नाव जे आहे ते आहे बघा, गीतांजली अय्यर. या 3 लोकांबद्दल आपण माहिती बघू. आता त्यामध्ये पहिलं नाव इथं कनक रेळे. या प्रसिद्ध नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका असलेल्या आपल्याला दिसतात. प्रसिद्ध नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका, ज्यांनी मोहिनीअट्टम हा जो नृत्य प्रकार आहे, या नृत्य प्रकाराला काय केलं दिसतं, तर राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी काय केलं, पोहोचवलं. म्हणजे कुठल्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत कनक रेळे, तर त्या मोहिनीअट्टम याच्याशी संबंधित असणाऱ्या नृत्य दिग्दर्शिका होत्या, ज्यांचं निधन झालेलं आहे 22 फेब्रुवारीला, ज्यांना सरकारनं पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. पद्मश्री व पद्मभूषण. आणि त्यांचं पुस्तक आहे आत्मचरित्र, मी अँड माय मोहिनीअट्टम. कोणतं आहे, मी अँड माय मोहिनीअट्टम हे पुस्तक त्यांचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. शक्यतो येत आहे की कोणत्या नृत्य प्रकाराशी त्या संबंधित आहेत. त्याच्या पुढचं नाव आहे विश्वास महेंदळे. जे आपले मराठीतले प्रसिद्ध असे वृत्त निवेदक होते, कलाकार होते, अभिनेते सुद्धा असलेले दिसतात, लेखक सुद्धा आहेत. म्हणजे काय, आपण त्यांच्याबद्दल म्हणू वृत्त निवेदक, लेखक, पत्रकार असलेले. ते म्हणजे कोण, तर त्यांचं नाव काय आहे, तर ते आहेत विश्वास महेंदळे, ज्यांचं निधन झालं. आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून मराठीत बातम्या वाचणारे ते पहिले आहेत. मराठीत बातम्या वाचणारे पहिले कोण, तर विश्वास महेंदळे. त्याने नाटक सुद्धा केलं होतं, एक पात्री एक नाटक होतं, मला भेटलेली माणसं. त्यांनी पुस्तक लिहिले, इंदिराजी ते लीला गांधी, त्याच्यानंतर अटलजी, सॉरी पंडितजी ते अटलजी, किंवा आपले पंतप्रधान, अशी पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, एकच प्याला, नांदा सौख्य भरे, किंवा भावबंधन या नाटकात काम केलं. मला भेटलेली माणसं हा एकपात्री कार्यक्रम सुद्धा केलेला आहे. पण तिसरं महत्वाचं व्यक्ती आहे ते आहे म्हणजे गीतांजली अय्यर, ज्यांचं गेल्या वर्षी निधन झालं 4 जून 2023 रोजी. आता या गीतांजली अय्यर कोण, तर त्यांच्याबद्दल बघा की देशातील पहिल्या महिला इंग्रजी वृत्त निवेदिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. देशातील पहिल्या महिला इंग्रजी वृत्त निवेदिका, म्हणजे इंग्रजीत बातम्या सांगणाऱ्या पहिल्या महिला कोण, तर त्यांचं नाव आहे कोण, तर त्या म्हणजे गीतांजली अय्यर. वन लाइनरला यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. 1971 ला त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यांना जे काय वृत्त निवेदनासाठी जे पुरस्कार दिले जातात, तर त्यातले काही पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार असेल किंवा वृत्त निवेदिकेचा पुरस्कार असेल. तर यांच्याबद्दल महत्त्वाचं वाक्य, देशातील पहिल्या महिला इंग्रजी वृत्त निवेदिका म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं. ओके, त्याच्यानंतर आणखीन काही वन लाइनर आहे बघा. जसं एक व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे, जेमिनी शंकरन, की ज्यांचं निधन झालं, तर ते भारतातील सर्कसचे प्रणेते, स्वातंत्र्यानंतरच्या सर्कसचे प्रणेते किंवा ज्यांना आपण म्हणू जनक म्हणून ओळखलं जातं, ज्यांनी जम्बो सर्कस आणि जेमिनी सर्कस या कंपन्यांची स्थापना केली होती. कुठली सर्कस,
जम्बो सर्कस आणि जेमिनी सर्कस याचं त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती, ज्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आपल्याला दिसतं. त्यांचं पुस्तक आहे अ लाईफ ऑफ सम रिझल्ट. कोणतं पुस्तक आहे, अ लाईफ ऑफ सम रिझल्ट्स. ओके. आणि आणखीन लास्ट एक नाव आहे ते म्हणजे जेफ बेक. कोण आहेत, जेफ बेक, ज्याचं निधन झालेलं आहे, ज्याला गिटार गॉड म्हणून ओळखलं जातं, जगप्रसिद्ध गिटार वादक, किंवा त्यांना काय म्हणतात, गिटार गॉड असं म्हटलं जातं. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ते गिटार वाजवायचे. त्यांच्यापासून बऱ्याच लोकांनी इन्स्पिरेशन घेऊन गिटार वाजणं सुरुवात केलेली आपल्याला दिसते, आणि त्यातमध्ये त्यांचं नाव हे खूप मोठं मानलं जातं. ओके. तर अशा या कला घडामोडीतली काही लोकांच्या बद्दलची माहिती आहे. ओके. याच्यानंतर आपण थोडक्यात जे काही आयोगाचे झालेले प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघूया, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कळून येईल की आपण नेमकं वाचायला पाहिजे काय. ओके. चला आता प्रश्न एक एक स्वरूपात आपण बघून घेऊ. जसं इथे एक प्रश्न आला बघा, आयोगाने विचारला होता की 63वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत कोणती जोडी बरोबर आहे. बघा कॅटेगरी लक्षात घ्या, उत्तराकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्यात जुना प्रश्न आहे. इथं काय विचारले, चित्रपट, हिंदी चित्रपट, मनोरंजक चित्रपट, नर्गिस दत्त पुरस्कार. म्हणजे नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये आयोग काय विचारतो हे आपल्यासाठी इथं बघायचं आहे. ओके. कळाला प्रश्न, पॅटर्न फक्त लक्षात घ्या, दुसरं काय करू नका. हा पुन्हा गट ब पूर्व 2017 आलेला प्रश्न की भारतात गोवा येथे भरलेल्या 47व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, ज्याला आपण इफ्फी म्हणतो ना, त्या इफ्फी मध्ये सुवर्ण मयूर कोणत्या पुरस्कार चित्रपटानं पटकावलेला आहे. ते डॉटर रॉरा, मेलोमड किंवा रौफ असे ऑप्शन दिले. जसं आता सुवर्ण मयूर कुणाला मिळाला किंवा काय, आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचा पुढचा प्रश्न बघा, अखिल भारतीय नाट्य संमेलन बाबत स्थळ आणि संमेलन अध्यक्ष गट ब पूर्व 2020 ला, बघा मगाशी आपण पहिले 100वे नाट्य संमेलन झालं, ते त्याचे अध्यक्ष कोण आहेत, जब्बार पटेल. इथं सुद्धा जे काय अध्यक्षपद आहे आता 2023 ला ते होत आहे. आता बघा 2019 नागपूरला झालं होतं, तर आपण पहिलं होतं प्रेमानंद गजवी होते. म्हणजे बघा ड साठी 2 असणारा ऑप्शन कुठला आहे, हा याच्यावर सुटलं बघा. आता इथं त्याच्यानुसार पहिले जयंत सावरकर कुठे आहेत बघा, मुलुंडला जे झालं होतं, सॉरी मुलुंड 18 क साठी 3 नंबर, सॉरी हा इथं पुसतो, हा याच्यासाठी आहे बघा. हा आणि जे काय जयंत सावरकर येतात 1 नंबरचं ऑप्शन, हा तर हे येतं. ओके. उस्मानाबादला झालं होतं. म्हणजे अशा टाईपचा नाट्य संमेलनावरती प्रश्न झालेला आहे. आणि आता तर ते 100वे नाट्य संमेलन आहे. बघा पुन्हा एकदा प्रश्न आलाय, 48व्या भारतीय चित्रपट महोत्सव मध्ये सुवर्णमयूर इफ्फी परत एकदा आलेला आहे, 120 बीट्स पर मिनिट त्याला मिळाला होता. म्हणजे सारखा प्रश्न कशावर येतो हे आपल्याला लक्षात येतं. त्याचा पुढचा प्रश्न आहे बघा, गट क पूर्व 2019 ऑस्कर बाबत आलेला प्रश्न की ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, लघु चित्रपट, ॲनिमेटेड चित्रपट, परकीय भाषेतला चित्रपट. आता यावेळी सुद्धा आपण बघितले, एव्हरीथिंग एव्हरीवेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, परकीय भाषेतला ऑल क्वाईट जर्मनीतला आहे तो, माहितीपट कुठला आहे तर आपला डेली फिल्म विस्पर्स आहे, ॲनिमेटेड कुठला आहे पिनोचिओ. सेम तसा पुन्हा एकदा प्रश्न येऊ शकतो बघा, गट क ला 19 ला आला होता. त्याच्या पुढचा प्रश्न यष्टे पूर्व 2016 परत ऑस्करवर प्रश्न दिसतो बघा, इथं विचारलाय परकीय भाषेतला ॲनिमेटेड लघु चित्रपट आहे म्हणजे शॉर्ट फिल्म, ॲनिमेटेड फीचर फिल्म, बघा परत ऑस्करवरच प्रश्न झालेला आहे. त्याच्या पुढे आहे बघा ASO पूर्व ऑस्कर बाबत विचारलेला आहे, काय विचारले, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, सहाय्यक अभिनेता यातले बरोबर नाही असं विचारलेलं आहे. आता आपण यावेळी सुद्धा या कॅटेगरी बघितलेल्या आहेत. ओके. चला पुन्हा आहे बघा, एक अभिनेत्री ज्यांचं निधन झालं होतं त्यांच्याबद्दल 4 वाक्य दिली होती. PSI पूर्वला आलेला प्रश्न आहे. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्याचं निधन झालं असेल तर त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. ओके. हा परत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दम लगा के हायशा हिंदी चित्रपट मनोरंजक, मगाशी बघितलेला आहे आपण प्रश्न. आता हा नृत्य प्रकाराशी संबंधित आहे, जसं कनक रेळे की ज्या कुठल्या नृत्य प्रकाराशी होत्या, मोहिनी हट्टम त्यांचं निधन झालं. इथं काय विचारले बघा राज्यसेवा पूर्वला की भरतनाट्यमशी संबंधित पद्मा आहेत, सितारा देवी कथ्थकशी आहेत, कुचिपुडीशी संबंधित मृणाली साराबाई येतात. तसं आता आपल्याला प्रश्न येऊ शकतो की नुकत्याच निधन पावलेल्या कनक रेळे कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत, मोहिनी हट्टम, तो राष्ट्रीय स्तरावर त्यांनी नेलं होतं. बघा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मध्ये श्रीनिवास पोकळेला काय मिळाला, नाळ चित्रपटासाठी बाल कलाकार म्हणून गौरवण्यात आलं. तर त्याचा दिग्दर्शक कोण आहे त्या नाळ चित्रपटाचा, कारण तो
होता दिग्दर्शक सुधाकर रेड्डी. राज्यसेवा पूर्वला आलेला प्रश्न आहे बघा 2020चा. ओके, पुन्हा राज्यसेवा प्रीला 2021 ला आलाय की प्रमुख भूमिकेतल्या अभिनेत्याचे ऑस्करचं पुरस्कार कुणाला मिळाला. अँथनी हॉपकिन्स होता. म्हणजे ऑस्कर मधले कुठल्या कॅटेगरी लक्षात ठेवायचे आहेत हे तुम्हाला समजून येईल. पुन्हा बघा संजय दत्त जो प्रसिद्ध बॉलिवूडचा अभिनेता आहे त्याला कोणत्या राज्यानं आपला ब्रँड अँबॅसेडर नेमला होता. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम असे ऑप्शन दिलेले आहेत. तो कुठल्या राज्यात झालाय बघा. पुन्हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन झालं तर कोणता चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला नव्हता आणि ऑप्शन कसे दिलेत बघा. हम आपके कौन, हम दिल दे चुके सनम, हम साथ साथ है, मैंने प्यार किया. तर ऍक्च्युली त्यातलं हम दिल दे चुके सनम हा संजय लीला भन्साळीचा चित्रपट आहे. तर तो राजकुमार बडजात्या नव्हता कारण यांचं निधन झालं तर आयोगानं असा प्रश्न विचारला बघा. कारण राजश्री प्रोडक्शन हे त्यांचं खूप गाजलेलं प्रोडक्शन आहे. हा आता बघा हा एक प्रश्न आहे की गट क पूर्वला आलेला आहे की ब्रिक्स फिल्म फेस्टिवल जो झाला त्यामध्ये उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला. आता जसं आपण SCO चित्रपट महोत्सव बघितला ना जो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा आहे त्याच्यामध्ये आपला चित्रपट ठरला बघा गोदावरी. तसा इथं अभिनेता ठरला होता धनुष. त्यावेळी त्याच्यावर प्रश्न आला होता. ओके, त्याच्या पुढचा प्रश्न बघा की फिल्म क्रिटिक्सद्वारे आजवरचा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट गेल्या शतकातला कुठला होता. पात्र पांचाली हा गटकच्या मुख्यला आलेला प्रश्न आहे. जर असा काय रिपोर्ट आला असेल एखाद्या चित्रपटाबाबत किंवा काय. हा फिल्मफेअरवर आहे बघा प्रश्न. 67व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून कुणाला गौरवण्यात आलं. फिल्मफेअरमध्ये अभिनेत्री तर ती होती कृती सॅन. आता अभिनेत्री कोण आहे, आलिया भट आहे. म्हणजे कुठली कॅटेगरी आपल्यासाठी आयोग विचारतो हे बघायचं आहे आपल्याला. पुन्हा बघा ऑस्कर 2022च्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान कुणाला मिळाला. ब च्या मुख्यला 2021 ला आलेला प्रश्न आहे. जेसिका चेस्टन होत्या. आता यावेळी जी अभिनेत्री आहे ती मिशेल युह आणि ती तर आशिया खंडातली पहिली अभिनेत्री आहे जी ऑस्करला विजेती ठरली. तर प्रश्न येण्याचे चान्सेस हे जास्त दिसतात. पुन्हा बप्पी लहरी ज्यांचं निधन झालं होतं तर ते कोणत्या आजारामुळे निधन झालं. म्हणजे एक दुर्मिळ आजार होता ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ॲपनिया. झोपेचा एक आजार होता, दुर्मिळ आजार आहे, फार कमी लोकांना होतो. तर त्याच्यामुळे त्यांचं निधन झालं. आयोगानं असा प्रश्न तिथं विचारला होता. ओके चला पुन्हा बघा फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. तर तो थप्पड चित्रपट होता. म्हणजे आपण कॅटेगरी ऑस्कर असू दे, राष्ट्रीय चित्रपट असू दे, फिल्मफेअर असू दे, कशाला महत्व द्यायचं. चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक या 4 कॅटेगरीना पहिलं महत्व. मग कोण सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री किंवा इतर काही त्यातल्या कॅटेगरी असतील तर नंतर त्यांना महत्व द्यायचं. ओके पुन्हा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत प्रश्न विचारलाय की डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिवलद्वारे आयोजित केला तो. म्हणजे आपल्याकडे तोच होतो. सिनेमातील विकासाच्या योगदानाबद्दल देतात, बरोबर आहे. आणि या पुरस्कार निधी 1 लाख नाही, आता सध्या तो 10 लाख आहे. आणि 2021चा पुरस्कार रजनीकांतला नाही, 21चा आत्ता दिलाय वहिदा रहमान यांना. रजनीकांत यांना 2019चा दिला होता. हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एक आलेला आहे बघा की राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता होता. तो भोंगा होता, भोंगा. आता आपण बघितलं होतं एकदा काय झालं. तसं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये डॉट डॉट चित्रपटाला हिंदी फिल्म पिक्चर चित्रपट होता, अंधाधून काहीतरी होता, तो त्याला देण्यात आला होता. तर इथं दिग्दर्शक कौशिक यांचा एक चित्रपट कुठला ठरला असं विचारला. आणि इथं एक प्रश्न आहे बघा, सॉरी हां बघा तो चित्रपट काय की ऑगस्ट 2019च्या पहिल्या आठवड्यात हम आपके हे कोण या हिंदी चित्रपटानं 25 वर्षे पूर्ण केली. तर हा सिनेमा कोणत्या बॅनर खाली आला. जसं मगाशी ते राजकुमार बडजात्या त्यांचा राजश्री प्रोडक्शन म्हटलं, त्या राजश्री प्रोडक्शननं हा चित्रपट डायरेक्ट केला होता. म्हणजे असे प्रश्न हे कला क्षेत्राशी संबंधित येतात. म्हणून तुम्हाला म्हटलं जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही वाचलं पाहिजे पहिलं. आयोगाला अपेक्षित आहे ते. आयोगाचे रिपीट प्रश्न दिसतात ऑस्करवर, राष्ट्रीय चित्रपटावर दिसतात, फिल्मफेअरवर दिसतात, तर आपण किंवा इफ्फीवर दिसतात, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. तर यांना पहिलं प्रेफरन्स दिला पाहिजे. प्रश्न इथं रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. अशा पद्धतीने कलाघडामोडीतल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ओके चालेल, समजलं असेल अशी अपेक्षा आहे. चालेल, भेटू लवकरच. थँक्यू.